सेंट पॉल ज्युनियर कॉलेज हुडकेश्वर रोड तसेच सेंट पॉल पब्लिक स्कूल धामणा येथील इयत्ता 12वी विज्ञान व कॉमर्स शाखेचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे। कॉमर्स शाखेत पलक विनोद दुबे हिने 95.33% गुण मिळवत नागपूर बोर्डातून प्रथम क्रमांक पटकावला आहे। तसेच विज्ञान शाखेत आर्या सुधीर कुमार नील हिने 95% गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विज्ञान शाखेतील एकूण 2500 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 95 ते 90% गुणांच्या गटात 187 विद्यार्थी तर 90 ते 85% गटात 398 विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले। विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट निकाल मिळवला असल्याचे नमूद करण्यात आले। या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या देवांगना पुंडे, संचालक डॉक्टर राजाभाऊ टांगसाळे तसेच फार्मसी कॉलेजचे संचालक विपिन टांगसाळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सत्कार केला। या यशामुळे संस्थेचे शैक्षणिक गुणवत्तेतील स्थान अधिक दृढ झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। आमच्या शाळेतून 12वीचा स्टेट बोर्डाचा रिझल्ट आताच लागलेला आहे। मागच्या वेळेस 10वीचा रिझल्ट सुद्धा लागला सीबीएसई बोर्डाचा, त्याच्यात सुद्धा आमच्या इथून 300 विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थी पास झाले आणि 28 मेरिट होते। 28 विद्यार्थ्यांनी अबाव 97% पहिला विद्यार्थी आमच्याकडे होता। 90% आज 12वी स्टेट बोर्डाचा विद्यार्थी निकाल लागला आहे आणि या स्टेट बोर्डाच्या निकालामध्ये आमच्याकडे 2400 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। 2400 पैकी 2400 पास झाले आणि 500च्या वरती विद्यार्थी अबाव 90% पास झाले। त्याचा मला खूप अभिमान आहे। त्याबद्दल मी विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शिक्षकाचं अभिनंदन करतो की जो गोल अचीव करायचा होता तो गोल विद्यार्थ्यांनी अचीव केला आणि शाळेचं नाव मोठं केलं। त्याबद्दल मी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने शाळेच्या ह्या रिझल्टमध्ये शिक्षकाचं मोठं श्रम असते। गेल्या डिसेंबर महिन्या परीक्षेच्या 3 महिन्या अगोदरपासून आम्ही सराव परीक्षा घेत असतो आणि सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पूर्वतयारी आम्ही करून घेतो, जेणेकरून कसाही कुठलाही प्रश्न बोर्डाने विचारला तो बोर्डाचा प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी लिहिता यावं चांगल्या पद्धतीनं। त्याच्या सराव परीक्षेमध्ये वारंवार आम्ही पेपर तपासतो। एक सराव परीक्षा न घेता आम्ही 22 सराव परीक्षा घेत असतो आणि 22 सराव परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस होते। त्याच्यामुळेच आमच्या इथं दरवर्षीचा रिझल्ट हा 100% लागतो आणि जास्तीत जास्त मेरिट येतो। ज्या पालकांना इथे खऱ्या अर्थाने प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी डायरेक्ट माझ्या नंबरवर 9422108344 वर आपण कॉन्टॅक्ट करावा। मी सकाळी 10 वाजतापासून तर रात्रीचे 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सेवेत असतो। पालकांसोबत चांगलं एक पालक म्हणून किंवा एक आपला इथला पाहुणा म्हणून त्याच्यासोबत आम्ही एक व्यवहार करत असतो। विद्यार्थी जेव्हा ॲडमिशन घेतात त्याला एक आमचा फॅमिलियर बनवतो आणि पालकाच्या कुठल्याही समस्या, विद्यार्थ्याच्या कुठल्याही समस्या विदिन द सेकंडात आम्ही सोडवतो। इथं आमच्या इथं एक मोठं बेनिफिट्स असं आहे की बोनाफाईड जर पाहिजे असेल तर आम्ही सेकंडात 1 मिनिटात आम्ही त्याला बोनाफाईड देतो। कुठल्याही पालकाला आमच्या इथं वेटिंग करावं लागत नाही। संचालकाला भेटासाठी 1 मिनिटात माझ्याकडे सर्व पालक भेटतात आणि एक आपल्या मनातील ज्या काही वेदना असतात ते सांगतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतात। बाकी कॉलेजमध्ये तुम्हाला एक साधं बोनाफाईड जरी पाहिजे असेल तर 2 दिवसाची वेट करावं लागते, नंतर बोनाफाईड मिळते। संचालक तर भेटतच नाही, पण शिक्षक सुद्धा भेटत नाही, प्रिन्सिपाल 2-2 दिवस भेटत नाही। अशा समस्या आहेत। पण सेंट पॉल असं आहे, सेंट पॉल एक फॅमिलियर आहे। केव्हाही 24 तास विद्यार्थ्यांनी फोन केला, पालकांनी जरी फोन केला तर त्याच्या सेवेसाठी 24 तास धावत येणारा मी सेंट पॉलचा संचालक म्हणून काम करतो। सेंट पॉलमध्ये खऱ्या अर्थाने आमच्याकडे कॉम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, फिशरी आहे, IT आहे आणि CBSE मध्ये AI आहे, IT आहे, फिजिकल एज्युकेशन आहे आणि कॉम्प्युटर सायन्स आहे। अशा दोन्ही फॅकल्ट्या CBSE मध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात आणि स्टेट बोर्डामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगा कर उड़ भी जाओ परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां, ड्रीम एशिया।